कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पैसे? वरदकडे कुठून आले पैसे? मी तर दिले नाही त्याला। वरद, वरद, काय झालं या घरातल्या पुरुषांना? काय झालं? बाहेर खेळत असेल तू। सगळे पैशांच्या मागे धावते। आधी हे होते, मग आता हरीश भाऊजी, आणि आता त्यात माझ्या लेकाची भर पडलीये। जीव दे त्याला, सा खडसावते ना। काय चाललंय ग तुझं? काय बडबडतेस? तुम्ही ना आता मला काही विचारू नका, खूप चिडलीये मी। हा ते ठीक आहे, नवीन काही असेल तर सांग, ते नेहमीच आहे। नाही तुझ्या या बडबडण्यात ते पुरुषांचा उद्धार करत होतीस ना तू मामा। काय झालं काय? काय चुकीचं बोलले मी? नाही सांगा ना। तुम्ही घरातले सगळे पुरुष ना पैशाच्या मागेच धावत असता। तुम्ही होताच, हरीश भाऊजी त्यात, आणि आता माझ्या मुलाची भर पडलीये। हे बघा कुठून आले त्याच्याकडे पैसे। अरे वा, वरदला लहानपणापासून पैसे वाचवायची सवय लागली। व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। नाही पण ते हरीशचं काय म्हणत होतीस? काय म्हणालीस म्हणजे? हो, लॉटरीचं तिकीट नाही का आणलं त्यांनी? मला वाटलं आता बिझनेस करतायत, मार्गी लागले असतील, पण नाही। आई अशा वैतागल्या होत्या ना। हरीशने लॉटरीचं तिकीट काढलं का? तर का म्हणून मला काय विचारताय? त्यांना विचारा ना। तोवर मी वरदला बघते। वरद, वरद, बघतेच ह्याच्याकडे मी। खरं तर एका क्षणी मला हरीशवर संशय आला होता, पण तो चिरकुट लॉटरीचं तिकीट काढतोय। खरंच आयुष्यात काहीच करू शकत नाही हा हरीश। चोरी कशी काय करू शकेल? दादा, वहिनी, जेवायला या। हा आलो। ऐक, हा लक्ष्मी, वरद आणि आनंदी जेवले का? सॉरी अगं अरे भावना, हळू। वरद जेवला, त्याला जरा लवकर भूक लागली होती। आणि आनंदी? बाबा, आनंदी त्यांच्या शाळेत समर कॅम्प चालू आहे ना, तर मैत्रिणींचाच स्लीप ओव्हर होता त्यांचा, तर म्हणून त्या आज रात्री तिकडेच राहणार आहेत। अच्छा, घरी नाही आनंदी? पण भावना, तू काही बोलली नाहीस मला। लक्ष्मी, तुला सांगितलं होतं हिने? हो, म्हणजे तुम्हाला सांगायला पण सांगितलं होतं, माझ्याच डोक्यातनं गेलं बघा। काय बाई थेरत नाही, समर कॅम्प काय, स्लीप ओव्हर काय। माझ्या मुली नाही बाई कधी अशा समर कॅम्पला वगैरे गेल्यात। मंगलताई, हो थेरा वगैरे काय म्हणताय? स्कूल ऍक्टिव्हिटीजचा पार्ट आहे तो। मंगल, आपली मुलं साध्या शाळेत जातात, ती आनंदी इंग्लिश मीडियम मध्ये जाते ना, त्या शाळेत असतात अशी थेर, म्हणजे ऍक्टिव्हिटीज। काय बाई एक एक नाही, पण काय रे संतोष, तू नाही तुझ्या वरदला अशा शाळेत घालणार आहेस? नाही नाही, नको, कशाला? वरद जातो ती शाळा पण चांगलीच आहे, आणि आनंदी काय हौशेने त्या शाळेत जात नाही। इतर कुठल्या शाळेत तिचं ऍडमिशन होत नव्हतं आणि त्या शाळेत झालं, म्हणून ती जाते। हो ना? पण किती दिवस जातात ग असं समर कॅम्पला? मस्त 3-4 दिवस जातात? नाही दादा, फक्त एक रात्र। एकच रात्र फक्त? शे, मग काय फायदा आहे? चांगलं 3-4 दिवस गेलं असता बरं, तर आम्हाला जरा सुटका मिळाली असती, नाही का? काय विना? स्वतःच्या मुलांपासून 4-4 दिवस सुटका करून घेण्याचे स्वप्न बघा। इकडे तुमचा बाप साठीला आला तरी खस्ता खातोय तुमच्यासाठी। त्याच्या सुटकेचा विचार करू नका। आई, तू शांत हो। बरं भावना, मला सांग, काय त्या समर कॅम्पच्या शिक्षकांशी काही तुझा कॉन्टॅक्ट झालाय का? फोनवर वगैरे काही झालं का बोलणं? म्हणजे आनंदी ठीक आहे ना का तिकडे? हो बाबा, बरे आहेत आनंदी, आणि तिकडे मी टच मध्ये आहे त्यांच्या। येणार आहे कधी परत? आणखी 21 तास। भावना, अगं बाबा काय विचारतायत? आनंदी उद्याच येणार आहे ना? बाबा, उद्या संध्याकाळी येतील त्या। बरं, ती आली
की मला सांगशील हो तू, मला भेटायचंय तिला उद्या. हो हो. अरे श्रीनिवास, किती प्रश्न विचारशील? अरे तिने सगळी चौकशी केली असेल ना, म्हणूनच तिने पाठवलंय. अगं आई, बरं मला तू सांग, उद्याची तयारी झाली सगळी? काय उद्या? उद्याची तयारी? कसली तयारी? म्हणजे कसली तयारी? मला माहिती नाही ना. काय आहे उद्या? मंगलताई, उद्या सिद्धूची एंगेजमेंट आहे. काय काय? काय? हो. हो ना. आणि माहितीये का कुणाबरोबर आहे? आपली पूर्वी आहे ना, म्हणजे यांचे मित्र गुणा भाऊजी, त्यांची मुलगी तिच्या बरोबर आहे. बरं, मी हे आणि सासूबाई तर नक्की जाणार आहोत. तुम्हा मुलांकडे वेळ असेल, तुम्ही आलात तरी खूप छान होईल बघा. म्हणजे आमंत्रण सगळ्यांनाच आहे आणि मुळात घरचं कार्य आहे आपल्या. सिद्धिराजचा साखरपुडा? ते काही बोलले नाहीत, पण अर्थात मला का सांगतील म्हणते. पण बरं आहे की, म्हणजे चांगलंच आहे त्यांच्यासाठी. आता ते चांगले मार्गी लागतील. हा बघू, उद्या बघू दे. बरं अहेर काय देणार आहेस, ठरवलेस का? सोनं देणार आहेस ना लक्ष्मी? हो हो सासूबाई. काय? सोनू? काय? सोनं? सिद्धूला का? सोनं देणार आहात तुम्ही सिद्धूला? घ्या. आज जे काही झालं ते आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय. तुम्हाला जर का असं वाटत असेल की आम्ही त्याच्याशी फार वाईट वागलो, वाईट बोललो, पण हे सगळं करणं फार गरजेचं होतं. अहो पण इतक्या वर्षानंतर तो आमच्या समोर आला. तो तळपायची आग मस्तकात गेली होती. सगळ्या जुन्या कटू आठवणी जशाच्या तशा नजरेसमोर उभ्या राहिल्या होत्या. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? हो पण ह्या सगळ्या गोष्टीला आता किती वर्ष लोटली सांगा बरं. त्यांचंही वय झालं ना आता. वय झालंय, पण अक्कल कुठे आली? आज जर का तो मला म्हणाला असता की मला माफ करा, तर आम्ही मोठ्या मनाने त्याला माफ केलं असतं. नाही माफी मागितली, नाही तो आमच्याशी बोलला. त्याला त्याच्या चुकीची जरा सुद्धा जाणीव नाही. तसाच आहे तो कमेंट. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.